तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. हेरगिरी करत असताना आईला, शारदेला आणि दोन्ही मुलांना वेळ देणे जमत नव्हते. सुरतेची मोहीम यशस्वी झाली होती. अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक लक्ष्मीने स्वराज्याच्या ओटीत दान टाकले होते. परंतु सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ कधीच संपत नाही. सुखाच्या मागून दुःख आणि दुःखाच्या मागून सुख आल्याशिवाय राहत नाही. सुखदुःखाच्या ह्या खेळालाच आयुष्य असे म्हणतात. सुरतेची मोहीम प्रचंड यशस्वी झाली तरी त्याचा आनंद व्यक्त करता आला नाही. थोरले महाराज राजांना आणि आम्हाला पोरके करून गेले. त्यावेळी आऊसाहेबांची झालेली अवस्था माझ्या डोळ्यांनी बघवत नव्हती. राजे शोक करीत असताना कितीतरी वेळा बोलून गेले होते. आम्ही आबासाहेबांना राजकारणाच्या धामधुमीत भेटू शकलो नाही. आम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा असताना आम्ही ते करू शकलो नाही. खरंच किती मोठा आघात झाला असेल राजांवर. वडील जिवंत असताना त्यांचा म्हणावा तसा सहवास राजांना कधीच लाभला नाही. राजांमुळे कित्येक वेळा थोरल्या महाराजांना अडचणीचा सामना करावा लागला, यातना भोगाव्या लागल्या. त्याचे शहाजीराजांना नक्कीच दुःख झाले नसेल, कारण शहाजीराजांनी पाहिलेले आणि त्यांच्याकडून अपुरे राहिलेले स्वप्न शिवाजीराजे पूर्ण करीत होते. आजीवन पाहिलेले स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत असतानाच मात्र शहाजीराजे त्यांना सोडून कधीच वापस न येण्यासाठी निघून गेले होते. राजांचा शोक बघताना मला माझ्या भीमजी आणि कृष्णाजीची खूप आठवण झाली. आऊसाहेबांकडे बघून मला माझी शारदा आठवली, आई आठवली. आपण आपल्या हेरगिरीत व्यस्त राहतो, त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यांच्यासोबत बसून सुखदुःखाच्या गोष्टी करत नाही. देव न करो आणि उद्या आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर या सर्वांना भेटणेच राहून जाईल. पुन्हा कधीच माझ्या भीमजी आणि कृष्णाजीला त्यांचा बा दिसणार नाही, शारदेला तिचा बहिर्जी दिसणार नाही, आईला कधीच तिचा खंडू दिसणार नाही. राजगडाला सुतक पडले. राजांना एकांत हवा होता. राजगडावर अंत्यसंस्कार पश्चात विधिकार्य सुरू होते. नातलगांची रेलचेल होती. माझ्यासारख्या गुप्तहेराची तिथे जागाही नव्हती आणि गरजही नव्हती. तेवढाच वेळ साधून मी काही दिवसासाठी घरी आलो. माझे दोन्ही मुलं मोठी होत होती. भीमजी 5 वर्षाचा झाला होता. शिरप्या काकाकडे त्याचा जोरदार सराव सुरू होता. 1.5 वर्षाचा कृष्णाजी त्यांचा सराव बघून मध्येच लुडबुड करीत होता. भीमजी प्रत्येक भेटीत मला राजांना भेटायचं आहे, मला राजांना भेटवा म्हणून हट्ट करीत होता. भीमजी जन्माला आल्यापासून राजांच्या आणि माझ्या मागे जी धावपळ सुरू होती ती त्याला समजवता येणं निव्वळ अशक्य होते. मुळात मी काय काम करतो हेच त्याला मला कधी सांगता येत नव्हते. राजांच्या दरबारात आपल्याला बाला चांगला मान आणि हुद्दा आहे, तरी बा आपल्याला राजांना भेटवत नाही म्हणून तो खट्ट होत होता. गडावर मी जेव्हा जेव्हा शंभूराजांना पाहायचो तेव्हा मला भीमजीची आठवण होत होती आणि मला मनातून वाटे आपण जशी राजांची सेवा केली तशी भीमजी आणि कृष्णाजीने पुढे शंभूराजांची सेवा करावी. ही पुढची पिढी राजांनी लावलेल्या आणि वाढवलेल्या स्वराज्याचे झाड असेच पुढे राखील आणि त्यांच्या सावलीत रयत क्रूर कपाटी गनिमांच्या अत्याचार रूपी ऊन पावसापासून सुरक्षित राहील. संपूर्ण रयत पिढ्यानपिढ्या ह्या झाडाची गोड फळे चाखेल. भीमा माझं काम पुढे सांभाळू शकेल की नाही याची मला शंका होती, कारण तो सरळ माझ्या बावर गेला होता. अफाट ताकद आणि रागीट स्वभाव. भीमजी कधीच एक चांगला हेर होऊ शकणार नव्हता. तो संभाजी, कावजी आणि यशाजी सारखा शूर योद्धा होईल यात मला शंका वाटत नव्हती. त्यामुळे मी सुद्धा त्याला तसाच सराव करवित होतो. आपल्या पुढच्या 100 पिढ्या जगल्या तरी स्वराज्यासाठी आणि राजांसाठी जगाव्यात आणि राज्यांसाठीच मराव्यात असे मला नेहमी वाटत होते. आपसुकच माझ्या मुलांना सुद्धा उत्सुकता होती माझ्यासोबत येण्याची आणि राजांना भेटण्याची.
माझ्या घरात माझ्या मागे देवापेक्षा जास्त शिवाजीराजांचं नाव काढलं जात होतं. छोट्या भीमजीने तर देवाऱ्यात खंडोबासोबत अजून एक चिखलाची मूर्ती ठेवली होती. तो नियमितपणे शारदेने पूजा केली की सर्व देवांच्या आधी त्या मूर्तीचे दर्शन घेत असे. मी ते पाहून एकदा त्याला विचारले, भीमजी, ह्यो दुसरा देव कोण म्हणायचा? तेव्हा छोट्या भीमजीने मला जे उत्तर दिले ते ऐकून मी स्तब्ध झालो. बा, ह्यो सगळ्यात मोठा देव आहे असं आई आणि आजी सांगत असते. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती मॅच बनवली. ते ऐकून मी त्याला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली. कितीतरी वेळ त्याला तसाच मिठीत ठेवत मी पुन्हा त्याला प्रश्न विचारला, तू तर शिवाजीराजांना बघितलं नाहीस, मग ही मूर्ती कशी बनवलीस? त्यावर त्याने अत्यंत चलाक आणि माझे तोंड बंद करणारे उत्तर दिले, तुम्ही तरी कुठं खंडोबा बघितलाय? देव बघायचा नसतो, पूजायचा असतो. मी हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागलो. भीमा, खऱ्या देवाची पारख तुला तेवढी झाली बघ. असे म्हणत मी त्याच्यासोबत माझ्या देवाचे दर्शन घेतले. देवदेव म्हणतात तो असो तरी काय, जो आपल्याला संकटातून सोडवतो, काही कमी पडू देत नाही, हाकेला धावून येतो, उपाशी मरू देत नाही, कोणावर अन्याय होऊ देत नाही आणि सर्वांचे रक्षण करतो. माझ्या मागे माझ्या रक्ताला ती ओळख पटली. यातच माझे आयुष्य धन्य झाले होते. आयुष्यातल्या काही घटिका कुटुंबासमवेत घालवायला मिळत होत्या. त्या काळजाच्या खोल कोपऱ्यात जपून ठेवून मी पुढे पुढे वाटचाल करीत होतो. भीमजी आणि कृष्णाजी सारखी नवी पिढी माझ्या पोटी आली यासाठी खंडोबाचे हात जोडून आभार मानत होतो. सुरत लुटून आणली तेव्हापासून माझे अधिक तर हेर दिल्लीच्या वाटेवर डोळे लावून बसले होते. सुरतेला हात घालणे म्हणजे मधमाशाचे पोळ लुटण्यासारखे होते. औरंगजेब आणि त्याचे सरदार बिथरलेल्या मधमाशासारखे स्वराज्यावर तुटून पडणार यात कुठलीही शंका नव्हती. सुरतेत असलेले आणि तिथलेच झालेले हेर प्रत्येक बातमी माझ्यापर्यंत पोचवत होते. सुरत लुटली, औरंगजेबाची दाढी कापून आणली, सिंहगडाच्या पायथ्याला तळ ठोकून बसलेल्या जशवंत सिंगाला शेतात शिरलेल्या लांडग्यासारखा हुसकून लावला. इतकेच करून औरंगजेब शांत बसेल तर तो औरंगजेब कसला? शास्ताखानाची बोटे छाटली, त्याची फजिती करून त्याला हुसकावून लावला. तेव्हा औरंगजेब काश्मीर स्वारीवर होता. तिथे त्याला शास्ताखानाच्या फजितीची खबर मिळाली. औरंगजेब बसल्या जागी चरफडला, आग्र्याच्या दिशेने निघाला. या शिवाजीचे काहीतरी करावे लागेल असा विचार तो करतच होता की त्याला सुरत लुटून बदसुरत केल्याची धक्कादायक बातमी मिळाली. आपल्या राजधानीत पोचतो की नाही आणि दरबार भरतो की नाही तोवर त्याला जशवंत सिंगाचा पराभव झाल्याची खबर मिळाली. औरंगजेब मनोमन सरकला होता. औरंगजेबाची झालेली गरीब अवस्था त्याच्या दरबारात हजर असलेल्या माझ्या हेरांनी रंजक वर्णन करून सांगितले. औरंगजेब राजांच्या विजयामुळे इतका दुःखी झाला होता की इतक्या प्रचंड वेगाने आपले होत असलेले पराभव बघून थक्क झाला होता हे सांगणे महाकठीण होते. राजांच्या मोहिमेचा वेगच इतका जबरदस्त होता की वेगाने शत्रू सुन्न होऊन जात असत. एकाच वेळी स्वराज्याच्या 4 मोहिमा सुरू असत आणि त्या प्रत्येक मोहिमेचे नेतृत्व खुद्द राजेच करीत आहेत किंवा त्यांना काहीतरी भुताटकी येते आणि एकाच वेळी ते सर्वत्र फिरतात असा जबरदस्त गैरसमज त्यावेळी शत्रूंच्या गोठात पसरला होता. माझे हेर खाते त्या गैरसमजाला खतपाणी घालत होते. हा गैरसमज शत्रूंचे शरीर गोठवून टाकायला पुरेसा होता. त्यांचा अर्धा पराभव तिथेच होत असे. औरंगजेब शांत बसणार नव्हता. ज्याची अपेक्षा होती तेच झाले. औरंगजेबाने आपली सर्वात विश्वासू आणि रणधुरंधर राजपूत सरदार मिर्झा राजा जयसिंग याला स्वराज्यात धुळीस मिळवून राजांना संपवून टाकावा आणि संपूर्ण दख्खन काबीज करून यावे असा आदेश दिला. सोबत 60,000ची कडवी फौज त्याच्या दिमतीला दिली. मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाच्या दरबारात, ज्याला प्रति औरंगजेब समजले जात होते, भरल्या दरबारात जेव्हा औरंगजेबाने जयसिंगावर ही जबाबदारी टाकली तेव्हा त्याने काढलेले उद्गार त्याची कीर्ती दर्शवित होते. राजाजी, परिस्थिती अशी आहे की एक तर आम्ही जावे किंवा तुम्ही जावे. दुसऱ्या कोणाला हा शिवा जुमानेल असं वाटत नाही. असे बोलून
औरंगजेबाने स्वतःच्या हातात विणलेला शेला देऊन जयसिंगाचा मान मरातब केला होता. हेराने आणलेल्या चोख माहितीनुसार मिर्झा राजा जितका पराक्रमी होता तेवढाच तो सावध आणि हुशार योद्धा होता. महादेवाचा भक्त होता. मोहीम यशस्वी होण्यासाठी त्याने काशीस्थित ब्राह्मणांना भरपूर दान देऊन अनुष्ठान बसवले होते. सोबत 60,000ची कडवी राजपुती आणि मोगली अशी संमिश्र फौज होती आणि कोणालाही धसका बसेल अशी 5,000ची कडवी पठाणी फौज सोबत घेऊन औरंगजेबाचा महापराक्रमी समजला जाणारा सरदार दिलेर खान जयसिंगासोबत येत होता. शहानिशा करून खबरा राजांपर्यंत पोचत होत्या. राजांचे आदेश सर्व किल्ल्यांवर पोचत होते. किल्ले बुलंद करून घेतले जात होते. जयसिंगाच्या प्रत्येक मुकामाची बातमी मिळत होती आणि जवळजवळ येत असलेल्या जयसिंगाची सैनिकी त्सुनामी राजांच्या आणि स्वराज्याचा ताण वाढवत होती. शेवटी दिलेर खानाचा तळ स्वराज्यात पडला. सर्व बातम्या जातीनिशी राजांच्या कानावर घालाव्या म्हणून मी राजांच्या समोर हजर झालो. आतापर्यंत हाती आलेल्या बातम्यांनी राजांना खजील केले असावे असे दिसत होते. राजांना कसलीही उसंत नव्हती. राजे सदरेवरील काम उरकून खलबतखान्यात आले. मी आधीपासूनच त्यांची वाट बघत तिथे बसलो होतो. राजे येताच मुजरा झडला. बसा नाही. काय म्हणतात मिर्झा राजे जयसिंग? आमचा पुरता समाचार घेण्याच्या उद्देशाने आले आहेत असं दिसतंय. बातम्या पोहोचल्या परंतु खुद्द तुमच्या तोंडातून सगळं काही ऐकल्याशिवाय मन मानत नाही बैरजी. राजे आपल्या आसनावर बसत बोलले. राजांनी मला बसण्याचा इशारा केला. मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यात येऊन दाखल झाला आहे. राजे जशवंत सिंगाने पुण्याचा कब्जा मिर्झाकडे दिला आहे. दिल्लीवरून सोबत 60,000ची फौज घेऊन निघालेला मिर्झा राजा रस्त्यात दिलेर खान येऊन मिळाला होता. आता पुणे आणि सुप्यातील फौज घेऊन मिळाली आहे. अनेक सरदार औरंगजेबाच्या आदेशाने मिर्झा राजेच्या गोठात ससैन्य सामील झाल्याने मिर्झा राजाची छाननी पावसाच्या पाण्याने नदी फुगावी तशी फुगली आहे. साप्रांततेच्या फौजेची संख्या लाखाच्या वर गेली आहे. माझ्या हाती असलेला तपशील मी राजांना ऐकून दाखवला. म्हणजे मिर्झा राजे आमची बाब मनावर घेऊनच स्वराज्यात दाखल झालेत तर त्यांच्या पुढच्या चालीचा काही अंदाज लागतो का नाही? काही कळू शकेल? राजांना मिर्झा राजाचे पुढचे पाऊल काय असेल याचा अंदाज घ्यायचा होता. त्याचा माग घेण्याचा प्रयत्न करतोय राजे. माझे हेर आणि मी स्वतः आहोत त्याच मोहिमेवर आहोत. त्याच्या छावणीची जागा आणि हालचाली बघता आणि मिर्झा राजेंच्या स्वभावाचा विचार करता एक तर कोंढाण्याचा वेढा पडेल किंवा पुरंदरला. थोड्याच दिवसात त्याची नक्की हालचाल कळवतो. माझ्या लेखी मला जे समजत होते ते मी राजांपुढे उघड केले. नाईक, मिर्झा राजा कोंढाण्याला वेढा घालणार नाही. त्याचा विळखा पुरंदरला पडेल असे आम्हाला वाटते. कारण कोंढाण्याला वेढा घालणे किती दुष्कर आहे आणि कितीही दिवस वेढा घालून बसले तरी हाती काय लागेल हा अनुभव अंती घेतलेला धडा जशवंत सिंग जाता जाता का होईना पण मिर्झा राजाला सांगून गेला असणार. राजांनी अगदी माझ्या मनातले हेरले होते. मलाही तेच वाटते. कारण मिर्झा राजांकडे असलेले सैन्य हेच त्यांची ताकद आहे. त्याच्यासोबत असलेले सर्व सरदार अतिशय महत्त्वाकांक्षी आणि खुनशी आहेत. पराक्रमासाठी आसुसलेले आणि कधीच पराभव न पाहिलेले कडवट दिलेर खान तर जणू तोंडातून गळ ओकतोय. औरंगजेबाने ह्या मोहिमेचे नेतृत्व जरी मिर्झा राजांना दिले असले तरी मिर्झा राजांवर वचक आणि नजर ठेवण्यासाठी त्याने दिलेर खानाला सोबत पाठवले आहे. शिवाय त्यांचा मुलगा किरत सिंग, दाऊद खान, इमित खान, राजा सुभानसिंग बुंदेला, तिरुमल, झाबरदस्त खान, बकरंदाज खान, कुबत खान, मित्रसेन बुंदेला यातले कित्येक सरदार ह्या नौबतीचे मानकरी आहेत. परंतु त्याहून अधिक त्यांची भिस्त त्यांच्यासोबत असणाऱ्या तोफांवर आहे. राजे अशा तोफा दक्षिणेत बघायला सुद्धा मिळत नाहीत. एक एक तोफ ओढायला 80 बैल लावावे लागतात. त्या प्रचंड आणि विध्वंसक तोफा बघून कुठलीही शत्रू आपली तलवार म्यान करून शरण गेल्याशिवाय राहणार नाही. शिवाय त्यांचा तोफखाना प्रमुख निकोलाव मुंजी नावाचा फिरंगी आहे. तो अतिशय हुशार आणि चिवट आहे. बैरजी, तुम्ही तुमचे काम चोख पार पाडता.
शत्रूच्या गोठातून इतकी माहिती गोळा करून आणता, त्यामुळे आम्हाला काय तयारी करावी लागेल ते समजते. मिर्झा राजा पुरंदरला वेढ्यात टाकेल ही शक्यता असली तरी त्याने वेढ्यात टाकला तरी तो तेवढ्यावर थांबेल असे आम्हाला वाटत नाही. इतकी प्रचंड फौज आणि असा बेजोड तोफखाना सोबत असताना तो फक्त एकट्या किल्ल्याची नाकाबंदी करेल असे आम्हाला वाटत नाही. मिर्झा राजा हुशार आहे. खुद्द औरंगजेबाचा त्याच्यावर स्वतः इतकाच भरोसा आहे. त्याचा वेढा गडाला पडला तरी दुसऱ्या बाजूने मिर्झा राजा संपूर्ण स्वराज्यात गनिमी घोडे नाचवून आम्हाला वेठीस धरण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. राजे बोलता बोलता थांबत होते, विचार करत होते आणि पुन्हा बोलत होते. नाईक, सर्व किल्ल्यांना संदेश गेलेच आहेत. पुरंदरला सुद्धा आमचा संदेश पोचला आहे. परंतु तुम्ही जातीने जाऊन मुरारबाजीची भेट घ्या आणि आमचा खास संदेश त्यांना द्या. शास्ताखान स्वतः 20,000ची फौज घेऊन चाकणसारखा भुईकोट भोवती आपले रक्त आटवीत राहिला तरी त्याला तो किल्ला घ्यायला 2 महिने लागले. त्याचे हजारो गनीम मारले गेले. लाखोंचा दारुगोळा व्यर्थ गेला. हजारो मुघल सैनिक आयुष्यासाठी जायबंदी झाले. शेवटी शास्त्रखानाला जरी तो किल्ला मिळाला तरी त्याच्यासोबत एक कडवी शिकवण सुद्धा मिळाली. ती शिकवण होती, मराठ्यांच्या गडकोटांना हात लावणे म्हणजे हात पोळवून घेणे होय. कडवी शिकवण मिळालेला शास्त्रखानाने पुन्हा आपल्या कुठल्याही गडकोटाकडे वाकडी नजर टाकली नाही. निवळ 500 मराठ्यांच्या मदतीने बाहेरून कसलीही मदत मिळत नसताना फिरंगोजी बाबांनी जो पराक्रम चाकणच्या संग्रामदुर्गावर दाखवला तसाच पराक्रम आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे म्हणावं. आपली ताकद किल्ल्यात आहे हा आमचा निरोप मिर्झा राजांना तुमच्या मार्फत पोचू द्या म्हणावे. त्यांना दाखवून द्या, शिवाजीच्या स्वराज्यात नुसता कल्पनेचा घोडा नाचणे सुद्धा किती अवघड आहे. स्वराज्याचा घास करणे तर फार दूरची बाब. याचं उदाहरण त्यांना पुरंदरवर मिळू द्या. पुरंदरवर तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही असेही सांगा. राजे जणू काही मुरारबाजी समोर उभे असल्यासारखे बोलत होते. जी, माझ्यासाठी काय आदेश आहे राजे? राजे माझ्याकडे वळले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलले. बैरजी, तुमच्यासाठी आदेश एकच. मिर्झाची कुठलीही हालचाल तुमच्या म्हणजेच आमच्या नजरेतून सुटू देऊ नका. जी राजे. दक्षिणेत येऊन मिर्झा राजा त्याच्या जेवणात काय जेवतो हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोचेल. हे ऐकून राजेंच्या चेहऱ्यावर समाधान तरळले. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.